कोल्हापूर संस्कृती आणि पुरोगामी विचारांचं शहर. पण इथेच एका तरुणाचा मृत्यू इतका अमानुष पद्धतीने झाला की पोलिसांच्या नाकामध्ये देखील दम आला. हॉलपासून ते किचन पर्यंत रक्ताचा सडा पडलेला होता आणि चाकू जो सरळ छातीमध्ये घुसून बरगड्यामध्ये अडकला होता. समीक्षा नरसंगे, वय वर्ष 23, इव्हेंट मॅनेजमेंट करून आपल्या आईच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवणारी ही तरुणी एकेकाळी विवाहित होती, परंतु काही दिवसापूर्वी नवऱ्यापासून विभक्त झाली होती आणि गेल्या 6 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती सतीश यादव सोबत. सतीश यादव क्लब चालवणारा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा एक युवक समीक्षेच्या प्रेमामध्ये होता, परंतु लग्नासाठी अतिशय झपाटलेला. समीक्षाचं मात्र स्पष्ट होतं की माझ्या जुन्या लग्नाचं प्रकरणी न्यायालय नसल्यामुळे सध्या मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मंगळवारचा दिवस होता. समीक्षा तिच्या मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी मधल्या तिच्या जुन्या घरामध्ये सामान आणण्यासाठी म्हणून गेली होती. तिथे जाऊन तिने सतीशला फोन केला की मी इथे आलेली आहे आणि पुढील 15 मिनिटातच सतीश तिथे येऊन धडकतो आणि तिथे त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू होतो, ते देखील लग्नावरून. भांडण वाढत गेलं, परंतु मैत्रीणमध्ये पडली. पण सतीशचा संताप इतका आकाशाला भिडला होता की त्याने खिशामधून चाकू काढून थेट छातीमध्ये खोलवर खुपसला. इतका खोल की चाकू थेट बरगड्यामध्ये अडकला होता. समीक्षा जागेवरच कोसळली होती आणि सतीश तिला लाथा घालत घराबाहेर पडला आणि घराची कडी बाहेरून लावून घेतली आणि फरार झाला. समीक्षाची मैत्रीण घाबरली होती. तिने तिच्या काही मित्रांना फोन केला आणि समीक्षाला एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मग सुरू झाला तिच्यावरती CPR. परंतु खूप उशीर झाला होता. चाकूच्या एका घावाने तिचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेतलं होतं. समीक्षाच्या आईने मास विकून तिला मोठं केलं होतं. समीक्षाचे वडील जाऊन देखील 7 वर्ष झाले होते आणि आता समीक्षा देखील गेली. समीक्षाच्या आईचं दुःख खरंच समजण्यापलीकडचं आहे. सतीश यादव मात्र फरार झाला होता, परंतु त्याचं शेवटचं ठिकाण ठरलं पन्हाळा तालुक्यातलं त्याचंच मूळ गाव. गुरुवारी सकाळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह सापडतो आणि सोबत एक चिठ्ठी, ज्यामध्ये लिहिलं होतं, जी माझ्यासोबत राहणार नाही, मी तिलाही जगू देणार नाही आणि मी माझंही आयुष्य संपवतोय. मग अशात प्रश्न पडतो, कुणाचं प्रेम असं अमानुष असू शकतो? कोल्हापूरच्या ह्या हत्याकांडानं पुन्हा एकदा सांगितलंय, प्रेमात जर जबरदस्ती आली तर शेवट असा रक्तामध्येच होतो. मित्रो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय? असे प्रकार का घडत असतील हे आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.